माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा वाढदिवस 31 मे रोजी साजरा करण्यात येतो। या वाढदिवसाच्या नियोजनासाठी आज आमदार सतेज पाटील गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत बोलताना अनेकांनी हा वाढदिवस विविध उपक्रमांनी आणि लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी यांनी लोकांच्या मनातील नेता कसा असतो हे या वाढदिवसाच्या माध्यमातून कळलं पाहिजे, अशा पद्धतीनं शहर आणि ग्रामीण स्तरावर याचं नियोजन करण्याचं आवाहन केलं। यासह त्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी स्पष्ट केली। कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत, याचं औचित्य साधून मोठ्या प्रमाणात हा वाढदिवस साजरा करण्याचं मत व्यक्त केलं। यासह त्यांनी आपल्या गावातील विद्यमान सैनिकांना मिठाई बॉक्स देणार असल्याचं जाहीर केलं। गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी नेरलीमध्ये सर्वांच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली। याचबरोबर नेरली गावात डोळे तपासणी शिबिर घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। बाबासाहेब चौगुले यांनी सुद्धा हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचं आवाहन केलं। पाचगावचे नारायण गाडगीळ यांनी यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांचं काम आणि त्यांची सर्वांप्रती असलेली आत्मीयता तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून करूया असं आवाहन केलं। दर्याचे वडगावचे सरपंच अनिल मुळीक यांनी वाढदिवसानिमित्त गावात 500 फळझाडांचं वृक्षारोपण करण्याचं, त्याचबरोबर बैलगाडी शर्यतीमधील कोणत्याही एका क्रमांकाचं बक्षीस देण्याची ग्वाही दिली। गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर यांनी हा वाढदिवस मोठ्या स्तरावर साजरा करण्याचं आवाहन केलं। गावागावात पूजा, अभिषेक, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण यांचं आयोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं। चिंचवाड गावचे सरपंच प्रशांत पोतदार यांनी रक्तदान शिबिरासोबतच विविध उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करू अशी ग्वाही दिली। गडमुडशिंगी गावच्या वतीनं गावात 12 डिजिटल फलक लावण्यात येतील, तर वडकशिवाले गावच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप आणि वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली। यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक SB पाटील, RS कांबळे, सागर पाटील, संजय पाटील, गजानन पाटील, आनंदा बनकर, विजय चौगुले, विश्वास गुरव, विलास साठे, सनी नरके यांच्यासह विविध गावांचे सरपंच, आमदार सतेज पाटील गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।